अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये न्यायालयानं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि या प्रकरणात आता जामीन दिला जावा यासाठी म्हणून वकिलांनी केस इथे न्यायालयात अर्ज केला। त्याच्यावर आज केस न्यायालयात सुनावणी होणार आहे। आता न्यायालय वाल्मिक कराडच्या संदर्भात काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वाल्मिक कराड सध्या मकोका अंतर्गत पोलीस कोठडीत आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, काय नेमकं सुनावणी दरम्यान घडू शकतं? कोठडी किती दिवसांसाठी वाढवून मागितली जाऊ शकते? पाहिलं तर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती आणि त्या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यामध्ये पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी झाली केसच्या न्यायालयात आणि त्यावेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती। या दरम्यानच जे सीआयडीचे अधिकारी आहेत त्यांनी मकोका अंतर्गत कारवाईसाठी कागदपत्र न्यायालयात सादर केले होते आणि त्यानंतर मकोका अंतर्गत पोलीस कोठडी देखील वाल्मिक कराडला मिळाली। परंतु खंडणीच्या प्रकरणात सुरुवातीच्या न्यायालयीन कोठडी मिळाली असल्यानं त्या संदर्भात त्यांच्या वकिलानं जामिनासाठी अर्ज केला होता आणि आता या जामीन अर्जावरची सुनावणी आज होणं अपेक्षित आहे। यावेळी आता न्यायालय काय निर्णय देते, आरोपीच्या आणि सरकारी वकिलाकडून कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।